शनिवारी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक गुन्हे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत विविध गुन्ह्यांच्या तपासामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं। दिवसभर चाललेल्या या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावं, पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची निर्गती करावी, गुन्ह्यांचा वेगवान तपास व्हावा, अंमली पदार्थ विक्रेते आणि तस्करांवर कडक कारवाई करावी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं, सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्यावी, गंभीर गुन्ह्यांबाबत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशा सूचना केल्या। समाजकंटक आणि फाळकूट दादांवर पोलिसांची जर बसली पाहिजे, आर्थिक गुन्ह्यांचा तपास गांभीर्यानं करावा असंही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं। कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलाची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं पंडित यांनी सांगितलं। पोलीस दलाची प्रतिमा मलिन होता कामा नये असंही पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सुजित क्षीरसागर, अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, अजयकुमार सिंदकर, संजीव झाडे, संतोष डोके, नंदकुमार मोरे, सुशांत चव्हाण, श्रीराम कण्हेरकर, किशोर शिंदे, सुनील गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते।